डिटॉक्सच्या प्रोडक्ट रेंजमध्ये गॅनड्रोम हा डिटॉक्स या एका शब्दापुरताच मर्यादित आहे. राईट. डिटॉक्स हे कार्य आहे गॅनड्रोमाचं, क्लिन्झिंग प्रोसेस आहे. पण गॅनड्रोमाची जी रिक्वायरमेंट आहे बॉडीला ती खूप अजून वेगळ्या लेवल आहे. ओके. सो मी गॅनड्रोमाला प्रेझेंट करता एक गोष्ट सांगतो, कन्सेप्ट सांगतो तो म्हणजे डिटॉक्स. कसं याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये कसं आहे, एक तुमची पहिली डायजेस्टिव्ह सिस्टम क्लिअर पाहिजे है ना, रेस्पिरेटरी सिस्टम क्लिअर पाहिजे, क्वेश्चन होता याच्यावर मी तुम्हाला ॲक्टिव्हिटी सांगतो. दुसरी गोष्ट आहे बॅलन्स, बॉडी बॅलन्स. ॲनाटॉमीमध्ये 11 टाईप्स ऑफ सिस्टम आहे आणि ते सगळं बॅलन्स असायला पाहिजे. त्यावर चालणारे सहित आहेत त्या गोष्टी माहीत आहे. सगळ्या धंदा त्या सिस्टमवरच आहे है ना. ते सिस्टम बिन बॅलन्स होतात म्हणून स्लॅब चालून धंदा आहे. तर ह्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट मानली जाते नरिशमेंट, ज्याला म्हणतो आपण पोषण पद्धती. आपलं अन्न जे आपण फ्रूट्स खातो किंवा ड्रायफ्रुट्स खातो किंवा जे सगळं चाललं हे नरिशमेंटसाठी चाललं. भात भाकरी खातो हे कशासाठी खातो? पोषणासाठी है ना. ओके. नरिशमेंट. डिटॉक्स हा विषय अजून आपल्यामध्ये रुजणं खूप अवघड काम आहे, कारण ते एवढं ज्ञात नाही आहे लोकांना. ओके. सो पंचकर्म कशाचं? पंचकर्माचा अर्थ काय? बॉडी क्लीन करणे एवढंच माहिती आहे ना आपल्याला. त्याच्यामध्ये स्नेहन, स्वेदन, विरेचन वगैरे बऱ्याच गोष्टी असतात बसती वगैरे. पण त्याचं सगळ्याच्या मतीचा अर्थ काय काढला जातो? आपली बॉडी इंटरनल क्लीन करणं, त्याला पंचकर्म म्हटलं जातं. ओके. सो आपण जो आजचा विषय आहे हा डिटॉक्स आहे. डिटॉक्सिंग किंवा डिटॉक्सिफिकेशन असंही म्हणू शकतो. आता गंमत अशी आहे की तुम्हाला डुप्लिकेट करता आलं तर वेगळं, जेवढ्या नोट्स काढता येईल तेवढ्या काढा. सोपं आहे, कारण सगळे आता एज्युकेटेड लोक आपण बसतोय. राईट. ते डिटॉक्सिफिकेशन इश्यूज काय आहे आणि नेमकं हे होतं कसं ते बघूया. ओके. आपली बॉडी कशापासून तयार झाली? बीज आहे ना. बॉडी सेलपासून तयार झाली है ना. पूर्ण बॉडी जे काय असतं म्हणजे आपलं बीज काय? सेल है ना. ओके. सेलपासून टिश्यू तयार झाले, टिश्यूपासून नंतर ऑर्गन तयार झाले है ना. ऑर्गनला जोडणारी एक सिस्टम तयार झाली आणि सिस्टम नंतर आपली बॉडी तयार झाली. एक ट्रॅक आहे असा. पण सेलमध्ये बघितलं जातं सेलचं मेन काम काय असतं? सेलचं सगळ्याच गोष्टी सेलमधून चालत असतात. म्हणजे सेकंदात जवळपास 360 प्रकारचे फंक्शन्स एका वेळी होतात एका सेलमध्ये. सेल एक सेल एक फॅक्टरी आहे है ना. सेलचं मेन काम आहे, प्रत्येक पेशीचं काम आहे त्या त्या ठिकाणी बॉडीमध्ये एनर्जी तयार करणं है ना. म्हणजे डोळ्यांच्या सेलचं काम काय आहे? दिसण्याची एनर्जी असायला पाहिजे. सेलचं काम काय? ऐकण्याची एनर्जी असायला पाहिजे. ती एनर्जी कमी झाली तर ऐकू येणार नाही. राईट. हार्टच्या सेलचं काम काय? हार्टचे फंक्शन्स ओके ठेवणे. प्रत्येक सेलचे कामं वेगळे, पण ती सगळी त्याच्यावर जातात एनर्जी. आता एनर्जीची रिक्वायरमेंट काय आहे आपल्या बॉडीला है ना. मी बोलून तुम्हाला ऐकू येतं का? या ऐकण्यासाठी एनर्जी लागते. एनर्जी म्हणजे नुसती ताकद नाही. डोळ्याची उघडझाप करण्यासाठी एनर्जी लागते. तुम्हाला मी दिसण्यासाठी एनर्जी लागते. तुम्हाला काहीतरी गोष्टी आठवण्यासाठी एनर्जी लागते. डायजेशन होण्यासाठी एनर्जी लागते है ना. खालचं रक्त वरती येण्यासाठी एनर्जी लागते. या सगळ्या गोष्टीला तुम्हाला टॉयलेटला व्हायचं असेल तर एनर्जी लागते. राईट. प्रत्येक गोष्टी बॉडीमध्ये फंक्शन होण्यासाठी जी काही एनर्जी म्हणजे एक मायक्रो लेवलला त्याला सगळ्याला एक कॉमन वर्ड आहे एनर्जी है ना. आता ही एनर्जी बॉडीमध्ये तयार होणं थोडंसं उलटं जाऊया म्हणजे लक्षात येईल आपल्याला है ना. ही एनर्जी तयार होण्यासाठी बॉडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की रिक्वायरमेंट काय असेल? सेल हां दोन गोष्टींची रिक्वायरमेंट आहे सेलला है ना. एक आहे न्यूट्रिशन प्लस ऑक्सिजन. न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन बॉडीमध्ये गेले, सेलमध्ये गेले की सेल काय तयार करते? एनर्जी. आता न्यूट्रिशन्समध्ये सगळं आलं, व्हिटॅमिन, प्रोटीन, मिनरल, कार्बोहायड्रेट, ॲसिड सगळं आलं. राईट. ॲमिनो ॲसिड्स वगैरे वगैरे ते सगळं प्रकार ते सगळे न्यूट्रिशन्समध्ये आलं. आणि ऑक्सिजन हवेतून आणि पाण्यातून मिळतो आपल्याला. या दोन्हीचं कॉम्बिनेशन आता सेलमध्ये होतं, त्यातून तयार काय होते? एनर्जी. आता हे जे न्यूट्रिशन्स आणि ऑक्सिजन आतमध्ये जाण्याचे सोर्सेस काय? फूड आणि एअर. त्याला असं म्हणू शकतो आपण बाय डिटॉक्सिंग है ना. डिटॉक्सिंग कशाची गरज आहे? आता ही न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन सेलला पोहोचण्याचे किंवा बॉडीमध्ये जाण्याचे सोर्सेस काय? अन्न, फूड आहे, पाणी आणि
वॉटर आहे आणि एअर आहे है ना. त्या 3 गोष्टी बॉडीमध्ये आपल्या काय जातात, सिंपल आहे. या 3 गोष्टी प्युअर आहेत का पोल्युटेड आहेत आता? ऍक्सेप्ट म्हणजे आपण कन्व्हिन्सिंग का पार्टच घेऊया नको, ऍक्टवर जाऊया. सध्या परिस्थिती काय आहे ना. मग ह्याच्यातून जाणाऱ्या गोष्टी आहे ना आतमध्ये. पोल्युटेड आहे म्हणजे काय? पोल्युटेड म्हणजे काय? सिंथेटिक झालंय, केमिकल्स आले त्याच्यामध्ये, बॉडीला नको असलेले घटक आले, तर अनवॉन्टेड मटेरियल म्हणतो आपण है ना. हे सगळं सेलमध्ये जात असेल ना त्याच्याबरोबर? येस ऑर नो? येस. ओके. आता टॉक्सिन्स कशाला म्हणायचं? जे बॉडीमध्ये जातं आणि तिथं स्टकअप होतं, ते बाहेर पडत नाही, त्याला म्हणतात टॉक्सिन्स. संडास वाटे, लघवी वाटे, घामा वाटे, ओमिटिंग वाटे, आपलं सगळं घाण बाहेर बॉडी फेकते. तेवढं मेकॅनिझम परमिशन जबरदस्त बनवते, रोजच्या रोज डिटॉक्सिफिकेशन असतं है ना. पण काही मायक्रो पार्टिकल्स असतात, ते जाऊन सेल्समध्ये डिपॉझिट होतात किंवा त्या ऑर्गनमध्ये डिपॉझिट होतात, ते बाहेर पडत नाही किंवा ती बाहेर काढण्याची ॲबिलिटी आपल्या बॉडीमध्ये राहिलेली नाही आहे. आणि हे जाऊन आत जर डिपॉझिट झाले, ओके, होतंय काय? ते जर आत डिपॉझिट झाले तर नेमकं होतंय काय? आपल्या बॉडीला काय पाहिजे? न्यूट्रिशन्स आणि ऑक्सिजन. हे सेलमध्ये गेल्यानंतर जाऊन काय तयार होणार? एनर्जी. जर हा हॉल जबरदस्त असा कच्च भरलेला असेल तर न्यूट्रिशन आणि ऑक्सिजन आतमध्ये एंट्री करते का? दॅट इज मेन पॉईंट. व्हाय डिटॉक्स इज नेसेसरी इन टुडेज लाईफ. आजच्या काळामध्ये डिटॉक्सिफिकेशन हे किती महत्त्वाचं आहे, का महत्त्वाचं आहे, राईट. पण काय होत चाललंय? एनर्जी डाऊन होत जाते, त्याला आपण थकवा म्हणतो. हां, ते 30% जर रिकामी आहे तर बॉडी 30% एनर्जी तयार ठेवते. तुमचं 70% जर डिपॉझिट झाले ना, सेलच्या आतमध्ये ऑब्विसली मायक्रो पार्टिकल्स असतात, ते बॉडी बाहेर काढत असते. पण आता सध्याची बॉडीची ॲबिलिटी नाही ते बाहेर काढण्याची, राईट. हे जर आतमध्ये झालं तर बॉडीमध्ये एनर्जी कमी व्हायला चालू होते. काही सेल्स डेड होतात, काही सेल्समध्ये है ना एक गोष्ट असते. असा ज्यावेळी सेल असतो ना आपला गोष्ट, त्याला एक दरवाजा असतात असे, त्याला ॲक्सेप्ट करण्याचे दरवाजे असतात. त्यातून आहे ना हे आतमध्ये जात असतात. तर ह्याच्यावरती ॲसिडचा लेअर साचला तरी आतले टॉक्सिन्स पण बाहेर पडत नाही. टाईप 1चा डायबिटीस याच्यामुळे होत असतं. कारण शुगर तुमची कुठे चेक करतात? ब्लड आणि युरिनमध्ये है ना. तुमचे जे अन्न खाल्ले त्यातले शुगर जर आतमध्ये गेलं नाही तर ते कशामध्ये राहणार? तर शुगर हे ॲक्च्युली एनर्जी आहे, ग्लुकोज ही एनर्जी आहे. आतमध्ये गेली तर ना, फॅक्टरीमध्ये गेली तर, राईट. हे म्हणजे थोडं खूप डिटेल्स होतं, हे तुम्हाला डुप्लिकेट नाही करताना, इट्स डुप्लिकेबल आहे ना. त्याच्यामुळे एवढ्या डिटेल्समध्ये आपण जाऊया नको. है ना. सो यस सर, आहे सर, राहू दे, बस पंजा आहे. ओके. तर सगळ्यात गॅनटोमाचा महत्त्वाचा रोल जो आहे ना, आता ह्याचा एक चार्ट देतो तुम्हाला. चार्ट नेमकं होतंय ते, एक चार्ट देतो तुम्हाला. चार्ट काय? हा पॉईंट नंबर 1. दुसरा पॉईंट नंबर काय? आपल्या हेल्थचा एक त्याचा सिनेमा होतो ना. हे मागच्या वेळी मी सांगितलं होतं. किती लोक होते हे सांगितलं होतं? पवार सर होते, तुम्ही पण मॅडम होता. असं आठवत असेल तुम्हाला तर, कारण एकदा जर तुम्ही बघितलं चित्र तर तुमच्या डोळ्यासमोर है ना. हा जो पिरियड आहे ना त्याला म्हणतात PIP पिरियड, प्री इलनेस पिरियड. आणि हा जो पिरियड आहे याला म्हणतात डिसीज पिरियड. आणि ही मधली जी लाईन आहे त्याला म्हणतात PTL म्हणजे पेन थ्रेशोल्ड लेवल किंवा रोग प्रतिकारक शक्ती म्हणतो, इम्युनिटी पॉवर है ना, त्याची लेवल आहे है ना. आता हा जर तुम्ही हेल्थमध्ये प्रॉब्लेम बघितले, ज्याला आजार येतात है ना, हे थोडंसं तुम्ही जर बघितलं तर आजार कधी एका दिवसामध्ये येत नाही. म्हणजे हार्ट ब्लॉकेजेस झाले, शुगर वाढली, ब्लड प्रेशर कमी अपडाऊन झालं किंवा संधिवात झाला, अस्थमा झाला, तो आजार झाला. आजार कधी झाला? इथं है ना. हा आजार एका दिवसात आला काय? PTL म्हणजे पेन थ्रेशोल्ड लेवल. पेन थ्रेशोल्ड लेवल म्हणजे सहनशक्तीची क्षमता, त्याला रोगप्रतिकारक शक्ती किंवा इम्युनिटी पॉवर असे म्हणू शकतो है ना. सो इथं आपला आजार आला, ओके. पण हा एका दिवसामध्ये आला का? दररोजचं. हा कधी आला? हळूहळू वाढवला गेला.
इथं आला तोपर्यंत बॉडी तुम्हाला जाणवत पण नाही मला आजार वाढत चालला. इथं आहे तोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही. इथं आल्यानंतर एक सिम्पटम दिसतात. सिम्पटम त्यामुळे समजा हे पाठ झालं असं सिम्पटम दिसतात. सिम्पटम म्हणजे काय लक्षणं, त्या आजाराची लक्षणं. माझ्या कुशीत दुखते, मला चक्कर येते, मला त्रास व्हायला लागला, अनकॉन्शियस वाटतं है ना, फलना जे काय त्या आजाराची एक्सवायजेडची काय असते सिम्पटम्स. आणि सिम्पटम्स दिसल्यानंतर सिम्पटम्स म्हणजे काय असतं बॉडीची एक लँग्वेज आहे की मला आता झेपत नाही, तुम्ही आता बघा काय वगैरे. ओके, त्यावेळी आपण कोणाची मदत घेतो? मेडिकलची मदत घेतो, हे सर्व ट्रीटमेंटची मदत घेतो. ओके, आणि त्यावेळी ते सिम्पटम दिसतील है ना, ती सिम्पटम सप्रेस करण्यासाठी काही मेडिसिन्स यूज केले जातात, काही ड्रग्ज यूज केले जातात है ना, दे आर गोइंग टू सप्रेस युअर सिम्पटम्स है ना. आणि सिम्पटम सप्रेस होत नाही असं ज्यावेळी लक्षात येतं त्यावेळी एक तो डिसीज इथं गेलेला असतो, वरती एक स्टेप अजून वरती गेलेला है ना. त्यावेळी येते एक डायग्नोस सिस्टम, चेकअप सिस्टम, MRI, CT स्कॅन, सोनोग्राफी, इंडोस्कोपी, वाटेवर जे काय असेल. मग हे सगळे बसले होते गेले त्यांना हे महत्वाचं हे होतं है ना. हां, तर इथं गेल्यानंतर तो त्या झाल्यानंतर एक डिसीज परमनंट होतो. काय परमनंट होतो? डिसीज परमनंट. आणि डिसीज परमनंट म्हणजे डायबिटीज, अस्थमा, ब्लड प्रेशर, वॉटेवर जे काय असेल ते है ना. तो डिसीज एकदा परमनंट झाला की ही सपोर्ट लागतो बॉडीला, त्याला म्हणतो आपण ट्रीटमेंट. जे लाईफ टाईम आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात. आणि इथून जे लाईफ चालू होतं त्याला म्हणतात ट्रीटमेंट मॅनेजमेंट लाईफ. म्हणजे ती गोळी खाली तरच मी उभा राहू शकतो, अदरवाईज शुगर शूट होईल, ब्लड प्रेशर अपडाऊन होईल है ना. त्याला काय म्हणतो ट्रीटमेंट मॅनेजमेंट लाईफ. ओके, आणि हे चालू झाल्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला एक स्टेप येते, त्यावेळी आजार ह्या लेवलला गेलेला असतो त्याला म्हणतात क्रोनिक डिसीज. इथं तुम्हाला फक्त काय असतं कॉम्प्लिकेशन्स वाढलेले असतात आणि एक पर्याय असतो ऑपरेशन किंवा ऑर्गन रिप्लांट करणं. जसं बायपास सर्जरी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की काय 2-3 ठिकाणी ब्लॉकेज झाले, 2 ठिकाणी मोस्टली एंजिओप्लास्टिक्स करतात, पण 3पेक्षा जास्त ठिकाणी ब्लॉकेजेस असतात. तुमच्या हातापायाची नस काढून जिथं ब्लॉकेज आहे त्याच्या या बाजूला एकदा जोडली जाते, ह्या बाजूला एकदा जोडली जाते. कात्रज बायपास हायवे 2 डिग्री परत प्रवाहातून सुरुवात केला जातो. गंमत अशी आहे की हे जर झालं तर परत त्या नसमध्ये ब्लॉकेज येणार नाही, त्याची काही गॅरंटी आहे का? दुसऱ्या ठिकाणी ब्लॉकेज येणार नाही, त्याची काही गॅरंटी आहे का? सो त्याला म्हणतात ऑर्गन रिप्लांट करणं किंवा ऑपरेट करणं. ओके, हा एक क्रोनिक डिसीज असतो. ओके, आता इंडियामध्ये सगळ्यात जास्त हेल्थची केअर इथं केली जाते. आणि इथं गेल्यानंतर अजून एक शब्द येतो, सर गॅरंटी काय आहे का? तसं मगाशी मॅडम एक केस डिस्कस केली की क्रोनिक डिसीज आणि कॉम्प्लिकेटेड केस होते राईट. एक ऑर्गन तुम्ही ट्रीट करायला गेला दुसरा पकडला राईट. प्रश्न असा आहे ज्यावेळी तुम्ही कॉल टू पीपल म्हणताय, ज्यावेळी ॲक्शन टू पीपलसाठी कॉल करताय, हेल्थची काळजी आपण इथं घ्यायला पाहिजे की इथं घ्यायला पाहिजे? डिटॉक्सिफिकेशनचं महत्त्व म्हणजे प्रिव्हेन्शन केला म्हणून आता पोलीस बंदोबस्त पुण्यामध्ये असेल, RDXचा एक ट्रक पकडला असेल, कोण पुष्पगुच्छ घेऊन जात नाही पोलिसांचं अभिनंदन करायला. पण एक छोटासा फटाकेसारखा बॉम्बस्फोट झाला तर सगळ्या मीडियाने हजारो लोक पोलिसांच्या नावावर ओरडायला चालू केलं, ब्लेम करायला चालू केलं है ना. जे आता प्रिव्हेंट करतं, RDXचा ट्रक पकडला सपोज तर ते आहे प्रिव्हेन्शन. तो ट्रक जर पुण्यात घुसला असता केवढा मोठा ब्लास्ट झाला असता त्याची आपल्याला कल्पना नसते. तर डिटॉक्सिफिकेशनचं इम्पॉर्टन्स करण्यासाठी काउन्सिलिंगचीच गरज आहे. छोटंसं काउन्सिलिंग आहे 15-20 मिनिटाचं, पण हे खूप महत्त्वाचं आहे राईट. सो तुम्ही ज्यावेळी गॅनोड्रोमा यूज करणार किंवा डिटॉक्सिफिकेशन हा प्रश्न ज्यावेळी ना डिटॉक्स इथं व्हायला पाहिजे. इथून जर आजार तुमच्या रोज संडास वाटे, लघवी वाटे, घामा वाटे, वॉमिटिंग वाटे, जर बॉडीतून बाहेर जात राहिले तर तुम्ही डिसीज पिरियडमध्ये कधी जाणार नाही. तुम्ही प्री इलनेस पिरियडमध्ये स्वतःची काळजी करता आणि दिस इज अ चीपर, सेफर अँड बेटर राईट. अमृतसर ओके. सो बाकीचं मार्केटमध्ये जाऊ देत, मार्केटमध्ये तुम्ही जाऊन कुणाला गॅनोड्रोमाचं तुम्हाला डिटॉक्सिफिकेशन सांगितलं की तुम्ही सगळ्यांना गॅनोड्रोमा खायला घ्यायला प्रयत्न करणार आहेत लोकांना है ना. लोकांनी खायला घालायचे असेल तुम्ही स्वतः खायला चालू करा गॅनोड्रोमा. हे समोर प्रत्येक व्यक्तीनं एकच प्रश्न विचारायचा की आता हवेतून माझ्या बॉडीमध्ये केमिकल चाललेत का, माझ्या भाजीमधून माझ्या केमिकल चाललेत का? शिंदे सर राईट सर. सो रोज रात्री झोपला आहे प्रिव्हेन्शनसाठी तुमचे डाऊट क्लिअर करतो सर.
रोज रात्री झोपताना आपल्यासाठी एक प्लॅन असायला पाहिजे. 2 गॅनड्रॉमा तुम्ही रात्री झोपताना कंपल्सरी घ्यायला चालू करा. एंड ऑफ द डे नाईट टाईम बेड टाईम 2 गॅनड्रॉमा तुम्ही घ्यायला चालू करा. है ना. सकाळी 2 संध्याकाळी 2 घेतलं खूप चांगलं. पहिले 3 महिने तर मी सांगेन तुम्हाला सकाळी 2 संध्याकाळी 2 घ्या. नंतर तुम्ही 2 घेऊ शकता. कारण आतापर्यंत वय किती विलास? 34. काय डिटॉक्स केले बॉडी कधी? 34 आपण साठवून ठेवलंय का ते मटेरियल बॉडीमध्ये? मला रिझल्ट आला गॅनड्रॉमा. म्हणजे मी ऑफिसवरून आलो की खूप थकलेलो असतो. मी टी व्ही बघता झोपायचो. पण मी जेवढे जाणून मला सांगितलं नंतर मी गॅनड्रॉमा घे. पहिले मी गॅनड्रॉमा घेतली. गॅनड्रॉमा माझी एनर्जी लेवल वाढली. हे मला रिझल्ट आला त्याचा. गॅनड्रॉमा डिटॉक्स केलं. डिटॉक्स केल्यानंतर तुमचे जे काही खाता आहे त्यातून नरिशमेंट झालं, बॉडीची एनर्जी वाढली. ते काय सिम्पल प्रिन्सिपल आहे. हां, म्हणजे तो थकवा जाणवला नाही त्याला. तो रिझल्ट आहे मला. ओके. सो टॉक्सिन्समुळे खूप आता या हॉल बंद केला नाही तर हॉल गच्च राहिलं थोड्या वेळानंतर आपलं सफोकेशन व्हायला चालू होतं. आणि 7-8 लोक बसले तर आम्हाला काही त्रास नाही होणार, कारण कार्बन डायऑक्साईड तेवढा लिमिटेड राहणार. पण इथे जर हॉल गच्च भरला तर सगळ्यांच्या नाकातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडणार, त्यांना त्रास व्हायला चालू होणार, कारण टॉक्सिन्स वाढते. ते सोडून मग तुम्हाला विंडोज ओपन करावं लागतील, दरवाजे ओपन करावे लागतील, एक्झॉस्ट करावं लागेल आणि तुम्हाला फ्रेश वाटायचं चालू आणि ते डिटॉक्स होतं. सिम्पल आहे. तरी मला सांगतो टॉक्सिन म्हणजे एक्झॅक्टली काय कन्सिडर करतो केस ऑफ सेल आपण? टॉक्सिन म्हणजे काय? अनवॉन्टेड मटेरियल जे बॉडीला असतं, जे मायक्रो पार्टिकल्स असतात ते बॉडीमध्ये स्टक होतात. आता समजा तुम्ही एखादी भाजी खाल्ली, त्याच्यामध्ये काही पेस्टिसाइड्स असतील है ना. आता इथं वाहनं खाली चालते, त्यांचा कार्बन डायऑक्साईड जास्तच आहे, कार्बन जास्तच आहे बॉडीमध्ये आपल्या जाणार आहे. तो क्लिअर तुमच्या सगळ्यात वायू क्लिअर तर जात नाही, पोल्युटेडच जातो. आता बॉडीला रिक्वायरमेंट कशाची आहे? ऑक्सिजनची. फ्रेश एअर इन द सेन्स ऑक्सिजनची. पण तो क्लीन जात नाही ना. बरं ते फुफ्फुस शोषून घेतं त्यावेळेस फक्त ऑक्सिजन घेतं ते, पण ते ऑक्सिजन क्लीन असेल तर बॉडीला त्याचा बेनिफिट होणार नाही. बाकीचे घटक फ्री ऑफ कॉस्ट त्याच्याबरोबर येतात. पोल्युटेड असणार असेल बॉडी एनर्जी तयार त्याला टॉक्सिन्स म्हणतो. या नको असेल आणि ते आतमध्ये आता जसं कसं होतं, एक सांगतो तुम्हाला, केमोथेरपी हा एक प्रकार आहे ह्याच्यामध्ये कॅन्सर. केमोथेरपी कशासाठी केली जाते? कॅन्सर सेल डॅमेज करण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी किंवा रेडिओथेरपी त्यांना जाळण्यासाठी केली जाते. हे जेव्हा आपण करतो, केमिकलला माहीत आहे का हे चांगले सेल्स हे वाईट सेल्स नाही. म्हणजे धायरीमध्ये 2-4 अतिरेकी शिरले तर धायरीवर बॉम्ब टाकणे लाईक दॅट केमो किंवा मेडिसिन असतं. सगळे सेल्स डॅमेज होतात. त्याच्यामध्ये कॅन्सर सेल्स ऑब्व्हियसली डॅमेज होतात, पण त्याच्याबरोबर बाकीच्या सेल्स पण डॅमेज होतात. राईट. तसं टॉक्सिन्स आहे ना, तुमच्या बॉडीमध्ये नरिशमेंट होत असताना तुमच्या अन्नाचे घटक आतमध्ये सेलमध्ये जाणार आहेत, पण त्या अन्नाचे घटक आतमध्ये घेऊन जात असताना टॉक्सिन्स पण आतमध्ये जाणार आहेत. आणि सध्या काय एक गरज आहे, कोणतंच फूड तुमच्याकडे येतं ते उद्या प्रोसेस येत नाही. म्हणजे अगदी डाळी जरी खाल्ल्या आपण तर काही दिवसापूर्वी त्याला काहीतरी केमिकल लावून त्या स्टोअर केल्या होत्या. परत ते उगवताना शेतामध्ये काहीतरी फर्टिलायझर्स वापरली, ती त्या मातीतून त्या पाण्यातून त्या पिकामध्ये आली आणि ते पीक जे घेणार आहे तेच तुम्हाला त्या फळामध्ये येणार आहे ना. हे सगळं टॉक्सिन्स आहे. टॉक्सिन्स म्हणजे काय? विषारी द्रव्य जे बॉडीला नको आहेत. टॉक्सिन्स. आता गॅनड्रोमा खाल्यानंतर काय होतं? गॅनड्रोमा खाल्यानंतर हे टॉक्सिन्स बाहेर काढायला गॅनड्रोमा पहिला मदत करतो. त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये काही कंटेंट आहे पॉलिसॅकराइड वगैरे, त्याच्यामध्ये PhD नका करू, पण ते पॉलिसॅकराइड नावाचा कंटेंट एक स्ट्रॉंग कंटेंट मानला जातो डिटॉक्सिफिकेशन साठी है ना. तो पॉलिसॅकराइड गॅनड्रोमामध्ये सापडतो, दुसरा झुरळामध्ये सापडतो. कारण गॅनड्रोमाचा कलर आणि झुरळाचा कलर बघितला तर तुम्ही एक सारखंच आहे. म्हणून चायनीजमध्ये आपले लोक झुरळ पण खातात, डिश खातात ते है ना. झुरळ तुम्हाला माहिती आहे अगदी ड्रेनेजमध्ये राहतो, मग तो बाहेर पडल्यानंतर कधी घाणेरडा दिसतो का? चकाचक असतो. हां, त्याला कधीच घाणचीच नाही. त्याचं कारण आहे पॉलिसॅकराइड. 60 रुपयाला नाही थायलंडमध्ये मिळते 60 रुपयाला. पीस पण मोजले असते गोष्ट अशी आहे. आणि गॅनड्रोमा म्हणजे पॉलिसॅकराइड सुद्धा मर्यादित नाही ना, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक जर्मेनियम, ट्रायट्रोफेन आहे, असे भरपूर कंटेंट आहे. ऑर्गॅनिक जर्मेनियम इज द सोर्स ऑफ ऑक्सिजन असं मानलं जातं. त्यामुळे बॉडीमध्ये ऑक्सिजन काय म्हणतो आपण प्रोव्हाइड किंवा कॅरी करण्यासाठी ऑर्गॅनिक जर्मेनियमचा रोल खूप मोठा आहे.
ऑर्गॅनिक जर्मेनियम असे कंटेंट आहे गॅनोड्रामामध्ये. त्याला सोर्स ऑफ ऑक्सिजन असेही म्हटलं जातं. ऑर्गॅनिक जर्मेनियम GER हे कंटेंट आहे त्याचे ट्रायट्रोफेनाइड हे कंटेंट आहे बॉडीमध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही इन्शुलन्स डॅमेज झाली इन्शुलन्स रिकवर होण्यासाठी अशा बऱ्याच गोष्टी गॅनोड्रामामध्ये भरपूर कंटेंट आहेत. म्हणजे सायन्सनं 200 पहिला इन्ग्रेडियंट सांगितले होते, 200 इन्ग्रेडियंट्स आहेत, आता 400, आता 700 पर्यंत पोहोचले. गुगल तुम्ही सर्च मारला आणि अजून कंपोजिशन्स काय माहीत नाही त्याचे. ओके, द किंग ऑफ हर्ब असा जर शब्द तुम्ही टाकला गुगलमध्ये तर तुम्हाला नाव येते गॅनोड्रामा. किंग ऑफ हर्ब हे स्ट्रॉंग स्टेटमेंट आहे. तुम्ही ज्यावेळी प्रॉस्पेक्टिंग करताय किंवा हेल्थ केअरचं तुम्ही लोकांना काउन्सिलिंग करताय त्यामुळे तुम्हाला किंग ऑफ हर्ब माहीत आहे का? मला आयुर्वेदाचा राजा किंवा जे आपल्या होतो ना प्लांट थोडक्यात हर्ब आहे ना, हर्बमध्ये राजा वनस्पती कुणाला मांडले माहीत आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणजे गुगल प्रत्येकाकडे आहे, आज जेवण फ्री केलेले मीटिंगमध्ये करतात, माझ्या मीटिंगमध्ये करतात. द किंग ऑफ हर्ब टाका आणि नाव काय येते बघा, तर नाव मी तुम्हाला गॅनोड्रामा. मग ती जर वनस्पती आपल्या बॉडीमध्ये गेली तर ऑब्व्हियसली बॉडीला चांगलं स्ट्रिक्ट करणार आहे. कारण आता पण आम्ही आंबा ऐकला, फळांचा राजा, मोर ऐकला, सिंह ऐकला, वनस्पती म्हणजे जडीबुटीचा राजा नाही आपण ऐकला. हा समथिंग न्यू आहे लोकांसाठी. आणि त्याची रिक्वायरमेंट काय आहे? एक एक्झाम्पल देऊ आपण आणि बाहेरचे एक्झाम्पल देऊ व्यवहार लाईफमधलं. PCMCचे जे मेयर आहेत, महापौर आहेत, कोण आहे? PCMC नाही, पुणे महानगरपालिकेचे जे काही असतं आहे ना, जे महिनाभर USA दौऱ्यावर गेले तर पुण्यामध्ये काय फरक पडत? काय साईन करायचे फाईल जातील, काही टेंडर पेंडिंग जाते, म्हणजे तेवढंच वर्क राहणार, ऑफिशियल वर्क राहणार, फार दुसरं काय होणार नाही, राईट. पण तुमच्याकडे येणारा घंटा गाडीवाला किंवा साफसफाईवाले कॉर्पोरेशन जे महिनाभर रजेवर गेले तर वाट लागेल. एक दिवस पुण्याला सिटी घालून रोगराई बसलं, राईट. सो रोग कुणाचा चांगला आहे? डिटॉक्स करणाऱ्या लोकांचं, शुद्ध करणाऱ्या लोकांचं, राईट सर. ओके, सो एवढं महत्त्व आहे डिटॉक्सिफिकेशन. रोज एक दिवस जर टॉयलेटला नाही झालं क्लिअर तर दिवस खराब झालेला असतो, ब्रेन व्यवस्थित काम करत नाही. म्हणजे जे एनर्जी लेवल वाढले ना, पोट साफ तर दिमाग साफ असं म्हटलं जातं, राईट. डिटॉक्सिफिकेशन आपले वाय क्लिअर करायचा, हाऊ कसं करतं ते गॅनोड्रामा करत, त्याच्यावर तुम्ही जास्त जाऊ नका. ते अवघड आहे सर, क्रिटिकल गोष्ट आहे. त्याच्यामध्ये काय काय याच्यामध्ये फाय डिटॉक्सिफिकेशन या दोन कन्सेप्टमध्ये क्लिअर होतं. ही जर बॉडी क्लीन झाली तर याच्यामध्ये येणारे न्यूट्रिशन्स आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल, परिणामी तुमची एनर्जी चांगली होईल आणि एनर्जीवर सगळे आजार कंट्रोल होतात, बॉडीची इम्युनिटी लेवल येते है ना. आणि लोकांना हा प्रश्न विचारायचा, इथं करणं गरजेचं आहे का इथं गेल्यावर करूया? PAPचं काय आता? प्री इलनेस आजाराच्या पडण्याच्या आधीची परिस्थिती आहे ना. कारण 10% आणि 20% ब्लॉकेज तुमच्या हार्टमध्ये कधी दिसतच नाही, ते 60% नंतर दाखवतो मशीन. कुठले कुठले डिसीज होतात या सगळे तुम्ही लिस्ट करा. कुठली लिस्ट करा, कुठली डिसीज सांगा. हार्ट अटॅक एका दिवसात येत नाही, थायरॉइड होणार, अटॅक येणार, थायरॉइड, कॅन्सर, डायबिटीज, BP सगळे आजार, असे कुठलाच आजार नाही. तुमचं फक्त व्हायरल इन्फेक्शन एका दिवसात होऊ शकतं. मच्छर चावून डेंग्यू झाला, व्हायरल कशामुळे होतं? संसर्गजन्य रोग आहे. म्हणजे हाऊ यू दॅट व्हायरस ऑल्सो इफेक्ट सेल. व्हायरस सिस्टमवरच काम करतात. तर सेलमध्ये भरपूर लेवल असतात. WBC आपल्याला एकच माहिती आहे, व्हाईट ब्लड सेल, लिम्फोसायटिस, मोनोसायटिस, मायक्रोफेजेस, सायटोमेगालोस, ते जे काही हे असतात त्याचे अजून वेगळे असतात. म्हणजे हे जर कॉन्स्टेबल असतील WBC तर ते इन्स्पेक्टर, PSI वगैरे त्या लेवल येते, एनर्जी कमांडो, आणि ह्याच्यावर सगळ्यावर व्हायरस इफेक्ट करतो. तो स्ट्रॉंग असतो व्हायरस त्याच्यापेक्षा, म्हणून बॉडीला आजारी पडतो. आणि ती इम्युनिटी लेवल जर स्ट्रॉंग असेल तर त्या व्हायरसला विचार कितीतरी मच्छर आम्हाला म्हणजे चावून जात असतील कदाचित, सगळ्यांना डेंगू होते असं तर प्रकार, त्याची इम्युनिटी लेवल डाऊन असते किंवा त्याला अजून कोणतरी डिसीज असते, ते मेडिसिन चालू असतात, त्याची इम्युनिटी डाऊन होते, त्याला तुम्ही स्वाईन फ्लू का आता आला असं वाटतं का तुम्हाला? अशा अजून हजारो व्हायरस आहेत हवेमध्ये, ते कधी ना कधी माणसाच्या बॉडी इफेक्ट करणार, ज्यावेळी इम्युनिटी डाऊन होणार. ही इम्युनिटी पण बूस्ट होते.
गॅनोड्रामा इम्युनिटी बूस्ट मला एक क्वेश्चन विचारायचं आहे. जी आपण मंथली लेवल काढली होती थ्रेशोल्ड लिमिट, त्याला तुम्ही सेकंड नाव दिलं होतं की बाबा इम्युनिटी लेवल आपण कन्सिडर करतो. तर एखादा म्हणजे माझी इम्युनिटी बूस्ट झाली, मग ती इम्युनिटी बूस्ट होते म्हणजे त्याची लेवल चेंज होते का त्याचं डिसीज लेवल इम्युनिटी लेवल तर चेंज होतेच, पण त्याच्याबरोबर ज्यावेळी तुम्ही कुठेही सप्लिमेंट घेताय ना, मग ती ॲलोवेरा असू दे, आमला असू दे, किंवा तुम्ही कोथिंबीर खा, है ना, हे सगळे जे हर्ब ज्यावेळी खातो त्यावेळी पण काही प्रमाणात तुमच्या बॉडीचं डिटॉक्स होतं. तर सगळ्यात हर्बमध्ये तेवढी ताकद नाही. जसं तुम्ही आमला घेतला तरी डिटॉक्स होतो, तुम्ही लिंबूचा रस पिला तरी डिटॉक्स होतो. तर मला एक विचार होते हे है ना, सो काही प्रमाणात बॉडी घाण बाहेर पडतेच त्याच्यामुळे. पण पॉवरफुल हर्ब जर जगामध्ये डिटॉक्सिफिकेशन बॉडी काय वापरत जात असेल तर गॅनोड्रामा. गॅनोड्रामा किती वर्षाच्या तुम्ही जे जिन्सान म्हणत होता ना मगाशी, ते सुद्धा डिटॉक्सिफिकेशनला वापरलं जातं. आपल्या फूडपेस्ट म्हणजे काय 13 प्रकारचे हर्ब आहेत, त्याच्यामध्ये जिन्सान आहे. मी म्हटलं की हे किती वर्षाच्या मुलांपासून देऊ शकतो फूडपेस्ट म्हणजे नाही, गॅनोड्रामा बॉडी पॉलिशमध्ये काय गॅनोड्रामा हां किती वर्षाच्या मुलापासून पुढे देते? 3-4 आपण लहान मुलांना आहे ना, शक्यतो किशोरवयीतल्या मुलांना ह्या मुलांना गॅनोड्रामा द्यायची गरज नाही. काय डिसीज असेल तर आपण देऊ शकतो त्यांना, कारण त्यांच्या बॉडीमध्ये तेवढं टॉक्सिक्स नसतं एवढं आमच्या बॉडीमध्ये. शक्यतो 10-15-20 वर्षाच्या वरती चालून घेऊ शकतो. लहान 3-4 वर्षाच्या मुलांना काही गरज नसते. सध्या लागायला लागली गरज, लागायला पोटामध्ये पण मग जे 14-15 वर्षाचा मुलगा असेल तर आम्ही अभिनवला देतोय, तर सध्या मी त्याला एकच देतो. एक इनफ आहे की अजून वाढलं पाहिजे? इनफ आहे. सिनियर सरांनी सांगितले त्यांच्या मुली गॅनोड्रामा एक वर्षाचा लहानपणापासून का कारण आता जे येते फूड किंवा हे सगळं तुम्हाला फर्टिलायझर डिटॉक्स हे किती गरजेचं आहे समजलं ना. तेच ना काय फूड पोल्युटेड झालं, एअर एअर पोल्युटेड आहे आणि वॉटर पोल्युटेड आहे, आणि याच्यातून नरिशमेंट होते बॉडीची, हवा आणि पाणी, राईट. आणि त्याच्यानंतर बॅड हॅबिट म्हणजे ज्याला व्यसन वगैरे म्हणतो ते त्याच्यावर अजून इफेक्ट करत असतं. त्याच्यामुळे डिटॉक्स हे गरजेचं आहे. डिटॉक्स नाही झालं तर आपली एजिंग प्रोसेस फास्ट होणार. 30मध्ये आपल्याला 45-50चे आजार येणार आहे, आपण म्हातारी लवकर होणार डिटॉक्स नाही झालं तर, राईट. डिटॉक्समुळेच प्रॉब्लेम येत आहे. सॉरी टॉक्सिन्स लोडमुळेच प्रॉब्लेम येत आहे. डिटॉक्समुळे बॉडी फ्रेश होते, रिज्युनेट होते. सो गॅनोड्रामामध्ये 5 प्रकारे काम चालतं. पहिलं होतं स्कॅन, है ना, दुसरं होतं क्लिनिंग, है ना. स्कॅन म्हणजे समजून तुम्हाला आजार कुठं आहे ते शोधून काढले. त्या गॅनोड्रामा तुम्हाला खायला तर काय लोकांना मणक्या दुखायला चालू होतं, आणि लोकांचे सांधे दुखायला चालू होतात, पाठ दुखायला चालू होते. त्यांना समजायचं तिथं गडबड आहे, है ना. अच्छा, मला एक असं विचारायचं आहे की गॅनोड्रामा सुरू करायच्या आधी एखाद्याला एखादा प्रॉब्लेम असेल आणि त्याच्यावरती त्याची ट्रीटमेंट झाली असेल, लाईक स्किनचा काही प्रॉब्लेम झाला असेल, किंवा जसं तुम्ही म्हणताय की सांधेदुखी होती आणि त्याच्यावर ट्रीटमेंट घेतली आणि गॅनोड्रामा सुरू केल्यानंतर तसं तर स्कॅनिंग होतं आणि समजा मणके दुखत आहेत किंवा एखाद्याला स्किनचा प्रॉब्लेम असेल तर ती म्हणजे पुन्हा ती रिॲक्शन येऊन त्यातनं डिटॉक्सिफाय होतं की प्रत्येकाची ती बाहेर आता पडण्याची ज्यावेळी गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायचं स्कॅनिंगचं मतलब काय, जर तुम्ही प्रिव्हेन्शनसाठी गॅनोड्रामा खात असाल आणि तुमचे सांधे दुखायला चालू झाले, गॅनोड्रामा घेतला 8 दिवसानंतर पण, आणि स्कॅनिंग कुणाला 8 दिवसात सिम्पटम दाखवतात, तुम्हाला महिन्यात, तुम्हाला कशी बॉडी रिस्पॉन्स देते त्या पद्धतीने, तुम्हाला 2-2, 3-3 महिन्यानंतर पण त्याचे सिम्पटम दिसतात. आता मी गॅनोड्रामा खाला, मला कोणताच आजार नव्हता आणि माझे सांधे दुखायला लागले, तर समजायचं पुढच्या 2-3 वर्षानंतर मला संधीवर त्रास होणार होता. आता गॅनोड्रामा दाखवून दिला, इतर प्रॉब्लेम नाही होता. मी गॅनोड्रामा खायला ते बदल बाहेर पडायचा चालू झालं, त्याचा त्रास मला भविष्यामध्ये होणार होता. काही लोकांनी गॅनोड्रामा खाला मुलगा नव्हता, पण टॉयलेटवाटे रक्त पडते, त्याचं काम तुम्हाला भविष्यामध्ये मुलगा होणार होता. हा PIP पिरियडमध्ये आजार होता, तो तुम्हाला दिसतच नव्हता. मायक्रो लेवलला जाऊन गॅनोड्रामा तो स्कॅन करतो आणि क्लीन करतो. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, है ना. स्कॅनिंग, क्लिनिंग आणि रिजनरेशन, है ना. तर क्लिनिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला ते घाण बाहेर पडताना जाणवायला चालू होतं. तुम्हाला पातळ जुलाब होतो, तुम्हाला शिंका येतात, बलगम बाहेर पडतात, है ना. कुणाचं तोंड येतं, तुम्हाला एखादी वॉमिटिंग होते, डोळ्यातून घाण बाहेर पडते, अंगाला खाज येते, पित्तासारख्या गांध्या येतात, है ना. मला जखम असं तर त्यातून काय पाणी बाहेर चालू होतं. किती दिवस होता? डिपेंड, जेवढा टॉक्सिनचा थोडा आहे किंवा जेवढे बॉडीमध्ये घाण आहे त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला 2 दिवसात क्लिअर होईल, तुम्हाला 8-10 दिवस लागतील. किंवा एखादा डिसीज समजा स्टिरॉइड घेऊन कंट्रोल केलेला असेल प्रिव्हियसली
आणि आता गॅनोडर्मा सुरू केलं तर ते स्टेरॉइड्स पण सगळे अशा ह्यानी बाहेर पडू शकतात म्हणजे स्किन जसं की स्किन डिसीज झालाय स्किन डिसीजला किंवा सांधिवाताला स्टेरॉइड दिलं जातं, हां किडनी प्रॉब्लेमला स्टेरॉइड दिलं जातं, लिव्हर प्रॉब्लेमला स्टेरॉइड दिलं जातं. म्हणजे आधी प्रिव्हियसली घेतले आणि आता गॅनोडर्मा सुरू 10% केलं. असेल बॉडीमध्ये तर ते होणार. तर बॉडीमध्ये ते कुठलं डिपॉझिट म्हणजे ते असेल. कशाही पद्धतीने बाहेर पडू हो, शकतो जिथे- मेबी स्किन रॅश ऑर एनिथिंग. कसं होतं लिव्हर जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला एखादी वॉमिटिंग होती पण डोळ्यातून बाहेर बाहेर पडते. किडनीमध्ये प्रॉब्लेम असेल तर डबे वाटे बाहेर पडणार, डायजेशनमध्ये असेल तर टॉयलेट वाटे बाहेर पडणार, स्किनमध्ये असेल तर स्किनमधून बाहेर पडणार, पसिनाद्वारे या काय ते आहे ना. डिटॉक्सिफिकेशनची मार्ग वेगळे झालं. सो हाय ज्यावेळी तुम्ही गॅन्ड्रोमध्ये तुम्ही सांगू शकता, ज्यावेळी जनरल तुम्ही देता गॅन्ड्रोमास करून आणून नेमलेक्सो किंवा ॲलोवेरा आणला कुठले दिल्यानंतर तुम्ही सांगू शकता असं काही झालं तर घाबरू नका, हा 100% रिझल्ट आहे. काही लोक वाटा बघत बसतील मला कधी उलटी होते जो अजून झालं नाही है ना. सांगता क्लिअर सांगा, जर असेल बॉडीमध्ये काम तर बाहेर पडेल, नसेल तर नाही बाहेर पडत. ओके असं सांगितल्यामुळे नंतर तुम्हाला त्रास होत नाही, अरे असं मला झालं. त्यासाठी ट्रेनिंगची गरज असते. डिटॉक्समध्ये काय विचारायचं आहे तुम्हाला? चलो आणि हे जे रिजनरेशन आहे रिजनरेशन हा टाइम भरपूर मोठा आहे सर. हां 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष जसं बॉडी डिपेंड असतं. पण तसं जर सायन्समध्ये बघितलं तर तुम्हाला 2.5-3 वर्षाचा कालावधी दिला पाहिजे. काही लोकांचं 6 महिने, 1 वर्षामध्ये पण झालेलं आहे. सेल रिजनरेट समजा ताट टिश्यू खराब झाला आहे, मग इथं टिश्यू कापूनच काढलाय, जखमच मोठी आहे, उंड झालेली असतात, काही लोकांना बेड सोर्सेस झालेले असतात, हात जातो आतमध्ये, एवढे बेड सोर्सेस असतात आतमध्ये है ना. तर ती जखम भरून येते म्हणजे काय होतं, टिश्यूज परत तयार होतात, रिकल्टिवेट होतात. किंवा गॅनोडर्मा ऍक्च्युअल स्कॅनिंग संपलंय किंवा क्लिनिंग संपलंय आणि आता इफेक्ट म्हणजे रिजनरेशन मध्ये सुरुवात झाली आहे. हे या कसं तिन्ही होतं? गोष्टी एका वेळेत पण होऊ शकतात, ते काय आपण मोजायची गरज नाही, ती बॉडी सांगते ना आपली तुमची. हां म्हणजे काही जणांना कसं की rash स्कॅनिंग आणि वगैरे क्लिनिक कधी होणार, स्कॅनिंग क्लिनिक असं काय नसतं. स्कॅन क्लिनिक एका वेळी चालू होऊ शकतं तुमचं है ना. त्याला काय असं हे म्हणजे नसतं. ते क्लिनिक मशीन नाही झालं ना ही स्कॅनिंगची थोडक्यात हे ही क्लिनिंगची आणि इकडे गेले की ऑपरेशन, असं मशीन नाही ना. तुमची बॉडी त्याला ऑटोमॅटिक कव्हर करत असते. जेव्हा आपण सप्लिमेंट केलं तर मला हे समजलं गॅनोडर्मा जेव्हा आपण खातो ते सेल लेवलला जाऊन काम करतं, DNA लेवलला जाऊन काम करतं, त्या 400 प्रॉपर्टीज आहेत बरोबर. आणि त्याला कळते की बाबा मानक्यात झीज झाली, मानक्यात झीज झालेले सेल जे आहेत ते भरून काढायला तेच मदत या गोष्टीचा तुम्हाला अर्थ समजायचा का? कुठल्या एका डिसीजवर काम करत नाही, ते पूर्ण बॉडीवर काम करतं, हा त्याचा अर्थ आहे. पण हे कोणाला देऊ नये. देऊन एक मला जर नुकतीच किडनी रिप्लांट केले, किडनी रिप्लांट केली तर त्याला कमीत कमी 6 महिने देऊ नका. त्यामुळे लिव्हर रिप्लांट केले, ऑर्गन रिप्लांट करतो त्यावेळी काही प्रमाणात त्यात वेगळे केमिकल वापरायला लागतात. त्याचा इफेक्ट जर गॅनोडर्मा गेल्यावर डिटॉक्स करणार, केमिकल बाहेर काढणार. त्याचा इफेक्ट नाही झाला तर रिप्लांट झालेला जो काही ऑर्गन आहे तो प्रॉपर तिथं असेंब्ली नाही होणार त्याची. हेच बाकी तुम्हाला देऊ शकतो. बरं आणि काल आपलं डिस्कस असं काही असे अमेझिंग रिझल्ट किंवा अमेझिंग ॲप्लिकेशन्स आहेत गॅनोडर्मा ते एकदा सांगा. तुम्ही आज पहिल्यांदा बसला, हे सगळ्या लोकांनी PhD केले त्याच्यावर. नेहमी लोक तरी नवीन येतात. मला पण माहिती नाही. हां आता कॅन्सरसाठी तर गॅनोडर्मा चांगलंच आहे, प्रश्नच नाही. कारण कॅन्सर मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन बॉडीला काय गरजेचं असतं कॅन्सर्समध्ये, तर बॉडी डिटॉक्स झाल्याशिवाय ऑक्सिजन ऑब्झर्व करत नाही. ऑक्सिजन सर्वाईव्ह कधी करणार? बॉडी जसं ॲसिड बाहेर गेलं तर ऑक्सिजन अल्कलाईनच बॉडी झाली तरच आहे ना. आणि बॉडी अल्कलाईन डिटॉक्सची गरज आहे. हे सोडून हा पहिला बघ. कॅन्सर इटसेल्फ टॉक्सिन्स आहेत बॉडीमध्ये. कॅन्सर सेल या बॉडीमध्ये स्वतः टॉक्सिन्स आहेत, तर त्या कॅन्सर सेलला बाहेर काढण्यासाठी सुद्धा गॅनोडर्माची गरज असते. ओके अमेझिंग रिझल्ट इन द सेन्स काही लोकांना गँग्रीन होतं, पाय कुजलेले असतात, पाय कट करायला सांगतात, त्या ठिकाणी तुम्ही गॅनोडर्माचं ॲप्लिकेशन करू शकता. आणि वेस्टेजमध्ये आल्यानंतर आम्हाला अजून एक ॲडिशन मिळालं नीम है ना. नीमच्या काही कॅप्सूल फोडून आणि गॅनोडर्माची पावडर काढून तेल आणि गॅनोडर्माची पावडर याचा मलम जर बनवून त्या जखमेवर लावला तर खूप फास्ट तुम्हाला रिकव्हरी यायला चालू होईल, जखमा बऱ्या व्हायला चालू होते. किंवा खूप घाण जखम असेल तर मॅडम आता एक केस होती आजऱ्यामध्ये अशी, त्याला काहीतरी विषारी किडा चावला होता, काय विषारी काटा लागला होता आणि 14 वर्षापासून जखम होती पायाला. आणि तो माणूस जवळ बसला तरी वास यायचा. मी मला वाटतं फेसबुकला पण ते टाकलं होतं है ना. ते
प्रोडक्ट रिझल्टमध्ये जे आजरा दिसते, आजरा तालुका वाटंगी गावचा है ना, माझ्या टीममध्ये नव्हता तो, दुसऱ्या टीममध्ये दुसऱ्या त्याला वेस्टेज, पण मला फोन केला होता त्यावेळी, मला फोटो पाठवले होते, त्यावेळेला मी त्यांना सजेस्ट केलं होतं. मला वाटते एक 5-6 महिन्यामध्ये जखम ओके झाली, 14 वर्षाची जखम. सर कोड वगैरे असतील ना तरी त्याला चांगला फरक पडलेला आहे. कोड का? कोड असतील ना त्याच्यावर पण ते नीम आणि गॅनोडर्मा लावलं ना, खाल्लं ना, ते कोड गेलेले आहेत अक्षरशः 10-20 वर्षाचे. हो, आणि ती मुलगी 19 वर्षाची. आजार असा आहे, 100 लोकांना दिलं तर 50% लोक लोकांना रिझल्ट येतं, 50% लोकांना नाही पण घेत. तेव्हा असं वेट नाही करू शकत आपण की रिकवर होईल. आपण त्यानेच होईल असं. तिला थोड्या प्रमाणात होतं म्हणून ते लगेच झालं कवर. काय आणि काही लोकांचं मोठ्या प्रमाणात पण होतं, पण बॉडी आपण फक्त करून बघितलं होतं. काय घडलंय, कारण ज्यावेळी तुमच्या बॉडीमध्ये कलर चेंज झाला स्किनचा, त्याला पिगमेंटेशन हा सोपा शब्द आहे. कोड म्हणजे काय असतं, पिगमेंटेशन है ना. आता इंग्लंडच्या माणसाला कोड दिसेल का अंगावर? तो काळा झाला तर त्याला म्हणता येईल कोड आलाय. म्हणजे एक प्रकारचं स्किन आपला कलर बदलते, पिगमेंटेशन म्हणू शकतो. सर शिबलर जे प्रकार असतो, शिबलर अंगावरती शिबलं होतं, कलर जे स्पॅचेस येतात बॉडीवरती हां, ते रिकवर होतं ते पॅचेसमध्ये कोडच म्हणतात तुम्ही, त्याला कोड नाही. ते वेगळे प्रकार आहेत. ते व्हाईट डॉट्स येतात. हा, white dots वगैरे. हां, त्याला काय शिवलं म्हणतात. सुरमा वगैरे. हां, सुरमा. सुरमा. ते होऊ शकतं, सप्लिमेंटमध्ये होऊ शकतं. काही ब्लडमध्ये इन्ग्रेडियंट्स कमी असल्यामुळे ते होतं. पॉसिबल. अगदी सोरायसिस सारखा आजार बरा होतो. जे काही सोरायसिस एवढं मोठं नाही. B12 डिफिशियन्सी तुम्हाला माणसाला सुद्धा गॅनोडर्मा देऊ शकता, पण B12 मध्ये स्पिरुलिना चांगलं काम करतं. B12 पूर्वी दुधामध्ये मिळायचं है ना, पण आता दुधामध्ये म्हणजे B12 कमी झालं. कॉम्बायटिक देऊ शकतो. कॉम्बायटिक B12 जे 6च्या 6 जे आहेत ना वेगवेगळे घटक ते कॉम्बायटिकमध्ये आहे. D3 आहे. B12 आणि D3 चेक करायला 3000 रुपये लागतात. 550 रुपयाने 6 महिने जर हे खाल्लं, 15 दिवस जर खाल्लं तर फरक डोळ्याचे जाणवतो. गोळे आणि हाडं मजबूत होणार. हां, अतिशय सुपर प्रोडक्ट आहे. व्हेजिटेरियन लोकांच्या मध्ये B12चं डिफिशियन्सी जास्त आहे. नॉन व्हेजिटेरियन मध्ये पण सापडते, कारण तो रोज मटण खात नाही नाही, खात. उकडून खायचं, तळून नाही. ब्लडमध्ये कॅन्सर होतो, पण ब्लड कॅन्सर. ब्लड कॅन्सर सोपा आजार आहे सगळ्यात बरा करायला. काय होतं? अच्छा. ब्लड कॅन्सर. कारण ब्लड कॅन्सर तुम्ही ऑपरेशन नाही करू शकत पहिली गोष्ट. ब्लड कॅन्सर म्हणजे काय असतं, मी तुम्हाला सांगतोय 7 धातू आहेत आपले. पहिल्या रस, रक्त, मांस, मेदा, अस्थि, मज्जा आणि शुक्र. शुक्र. हा मज्जा जो प्रकार असतो ना, बोन मॅरो किंवा काय म्हणतो आपण सगळे, त्या मॅरोमध्ये आहे ना रेड ब्लड सेल प्रोडक्शन चालू असतं. लाल रक्त पिशव्या तयार होतात ना, त्या इथं तयार होतात आणि कॅन्सरच्या सेल पण तिथंच तयार होतात. कुठल्या ब्लड कॅन्सरचे, कारण ब्लड कॅन्सर म्हटलं ना त्याला है ना. रेड पेशी म्हणजे काय, ब्लड, बरोबर. त्या आरबीसी ज्या तयार होतात ना, तिथंच कॅन्सरच्या पेशी तयार होतात असतात. या तयार होण्याची प्रोसेस बंद करणं म्हणजे कॅन्सर बरा करणं, आणि याला आयुर्वेदामध्ये खूप हार्डली पॉसिबल आहे ना. आणि हे कधी बंद होऊ शकतं, जर ह्या 5 धातूंचं पोषण जर प्रॉपर झालं तर त्याच्यावर इफेक्ट करणार नाही. मला मगाशी पासून मी जे सांगतो ना पहिल्यापासून, जे आपण बॉडीला ट्रीट करतो, बॉडी सगळे आजार बदलले. मॅडम 2-3 केसेस ब्लड कॅन्सरच्या बऱ्या झालेल्या. त्याला काय काय दिलं पाहिजे? नंतरचा पार्ट आहे, आता फक्त काउन्सिलिंग आहे. कसं सांगेल तुम्ही प्रोडक्टवर गेला ना, आतमध्ये घुसा. गॅनोडर्मामुळे किती डाऊट आले आपल्याला. मी कन्सेप्ट सांगितलं तर मला एक पण डाऊट येणार नाही, है ना. एक टेस्ट ट्यूब सांगतो. गॅनोडर्मा सांगतो तुम्हाला ब्लड कॅन्सरला काय काय द्यायचं, नक्की सांगतो. तुम्ही जाताना मला तर समाधान करून घेऊन जातो. 6 महिने झालं सर गॅनोडर्मा खाते. गॅनोडर्माच्या आधी माझं इन्सुलिन 17 होतं, फास्टिंग इन्सुलिन 17 होतं. मी डायबेटिक आहे. डायबेटीजमध्ये एवढं इन्सुलिन नाही पाहिजे, लॅबमध्येच आहे. मी गॅनोडर्मा खायला सुरुवात केली. इन्शुलिन घेत होता. नाही, इन्सुलिन शरीराचं शरीराचे 5 तयार होते. पाहिजे, 5-6 युनिट तुमचं रीडिंग आलं पाहिजे. रिझल्टचं चेक केलं होतं, ते 17 आलं. किती पण जास्त, 3 पट जास्त होतं. आणि गॅनोडर्मा खाल्ल्यामुळे डिटॉक्सिफिकेशन झालं. पेशीची दारं उघडली, पेशीत साखर जायला लागली, साखर पचायला लागली. 250-300 पर्यंत साखर असायची. बाकीचे पण सप्लिमेंट घेतले. आजचा रिपोर्ट माझी 180 PP आणि 110 फास्टिंग. साखरेच्या 3 गोळ्या होत्या, ते कमी झाल्या. मी एका पोळीवर आहे, ती पण 2 महिन्यात गॅरंटेड पण होती. आणि इन्सुलिन लेवल 4.2 आहे माझी. कालचा रिझल्ट आहे सॅटर्डेचा. डायबेटिसची गोळी डॉक्टर बंद जे करते. 6 पेक्षा कमी लागतं ते
हा इन्सुलिन हे क्रिएट आता 17 होतं ना ते 6 झालं. डायबिटीजचे इन्सुलिन बंद होणं किंवा गोळ्या बंद होणं हा पुनर्जन्म आहे. राईट. आपल्या शरीरात डायबिटीज प्रॉब्लेम नाही, पण डायबिटीजचे मेडिसिन्स घेतो. WHO एक बुक आहे, देर आर 15 डिसीज कॅन गेन बाय ओनली शुगर मेडिसिन. है ना, WHO स्वतः प्रकाशित केलेलं बुक आहे. आपल्याला कॉम्प्लिकेटेड नको जाऊया. आपल्याला जो आपण प्लॅन प्रेझेंट करायचा आहे लोकांच्या घरामध्ये तो सिंपल डिटॉक्स सांगितलं. गॅनोडर्मावर बोलण्यापेक्षा डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्स सांगितलं की गॅनोडर्म डिटॉक्सिन का गरजेचं आहे तर सेलमध्ये असं आहे. चित्र काढून दाखवू शकता ना. चित्र काढायचं काय आहे, गोल काढायचं ही पेशी आणि ते असं टिपकं मारून दाखवायचं आणि एका मापाचं नाही, वेगळं वेगळं दाखवायचं. टॉक्सिन एका मापाचं नसतं, है ना. आणि ह्याला काय लागतं, न्यूट्रिशन्स आणि ऑक्सिजन. हे 2 शब्द लिहिता येतील का? सगळ्यांना येतील. ओके, ह्याची गेली की बॉडीमध्ये काय तयार होतं, एनर्जी. पण सध्या ही एनर्जी का तयार होत नाही तर ह्यात कचरा साठला आहे. त्यामुळे अर्धी 50% तुमची पेशी क्लिअर आहे, 50% एनर्जी तयार होते. काही दिवसानंतर काय होईल, पूर्ण होईल. त्यावेळी तुमची एनर्जी डाऊन होऊन जाईल, है ना. मग हे आत जी घाण जाते ती जाते कुठून? आता मी तुम्हाला डुप्लिकेशनचा पार्ट सांगतो. आत घाण जाते कुठून? फूडमधून जाते, वॉटरमधून जाते आणि एअरमधून जाते. या तिन्हीमधून आतमध्ये घाण चालते. आणि काय असेल तर बॅड हॅबिट, व्यसन ज्याला म्हणतो, है ना, त्यातून आतमध्ये घाण झाले. आता ही घाण बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय आहे? ही घाण बाहेर पडायला पाहिजे. काय पर्याय आहे? काय तुम्ही स्पेशल प्रोग्राम करताय? कपडे घाण झाले तर तो वॉशिंग मशीनमध्ये क्लिअर करतो, निरमा एरियल काय असेल ते, राईट. फ्लोर क्लीन झाले त्याला रोज क्लीन करतो, गाडीची सर्व्हिसिंग करतो, प्रत्येक गोष्ट आपण क्लीन करतो. बॉडीच्या सेल्स किंवा बॉडी पूर्ण शुद्ध करण्यासाठी तुम्ही रोज काय करताय? आंघोळ कशासाठी करतो आपण? अंदर क्लिअर करण्यासाठी. इंटरनल तुमचं क्लिनिंग काय आहे गोष्टीवर नाही. त्याच्यासाठी आपल्याला एक प्रोडक्ट आहे ज्याला किंग ऑफ हर्ब म्हटलं जातं. त्याला म्हणतात गॅनोडर्म. ते जर तुम्ही खाल्लं तर रोज बॉडीतून घाण बाहेर पडायला मदत होईल. ती संडास वाटे, लघवी वाटे, घामा वाटे, वॉमिटिंग वाटे बाहेर पडेल. सरांनी एक स्वतःचा रिझल्ट सांगितला मला आज येता येत असेल तर. जवळपास किती वर्षापासून सर त्याची युरिन आहे ना क्लिअर जात नव्हती, येलो किंवा रेडिश आहे. म्हणजे जवळपास मला पर्सनल ऑब्झर्व केलं तर मागच्या 5 वर्षामध्ये मला कधी ट्रान्सपरंट युरिन नाही. त्याच्या मागं असं म्हणजे काय कारण, झोप आज नसेल, वेळेवर खाणं पिणं नसेल, व्हॉट एव्हर काय काय असेल असेल, है ना. पण मागच्या 1.5 महिन्यामध्ये मला पर्सनल ऑब्झर्व करतो, मला 110% ट्रान्सपरंट आणि लाईफ समथिंग गेट क्युअर्ड. याचा अर्थ काहीतरी करेक्ट झालं. ते काय करेक्ट झालं, कशाने करेक्ट झालं हे अक्कल नसते आपल्याला, तर हिंदी सांगितलं आहे की आपण घेतो. पण म्हणजे हा छोटा रिझल्ट नाही आहे, कारण हा प्रिव्हेन्शनमध्ये आपल्याला जाणवतो पण आपल्याला त्याची किंमत नाही कळत. ह्याच्यामुळे काहीतरी मोठं कॉम्प्लिकेशन झालं असतं बॉडीमध्ये. इट्स कॉल्ड प्रिव्हेन्शन. तुम्ही एक सिम्पल सांगायचं ना, ह्याच्यामध्ये लोकांना तुम्हाला पटकन जर करायचं आहे ना. सर एज किती आहे तुमचं? 35 आहे ना. 360 डेज गॅनोडर्मा घ्या तुम्ही. सकाळी 2 आणि संध्याकाळी 2. आणि आफ्टर 360 डेज तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये झालेले चेंजेस मला वाटतं 6 महिन्यानंतर तुम्ही सांगितले. नाही, 6 नाही, महिन्याभरात महिन्याभरात तुम्हाला रिझल्ट दिसला. मी 360 डेज म्हणजे किती झाले? 12 महिने झाले. कमीत कमी 3 महिने 90 डेजमध्ये रिझल्ट दिसतो. किती जड बॉडी असेल तर 90 डेजमध्ये रिझल्ट दिसतो. त्याच्यावर काय देऊ शकतो अजून इफेक्टिव्ह रिझल्ट येण्यासाठी ते मी तुम्हाला मी सांगेन. गॅनोडर्मा 360 मध्ये तुम्ही 35 नाही, तुम्हाला 27-26 मध्ये आल्यासारखं वाटेल सर. इट्स गुड. तुमचा फोटो एकदा काढला लागला. नाही नको, ते सगळ्यांच्याकडे डुप्लिकेट पण आहे. माझा फोटो किती लोकांना टाकला नाही 360 डेज तरी होऊ दे. तर ही गोष्ट तुम्हाला जाणवायला चालू होते. आपली बॉडी पूर्ण रिज्युनेट होते, रिफ्रेश होते. म्हणजे ॲक्च्युली आपण 25 मध्ये जात नाही. आज 34 किंवा 35 मध्ये पण आपल्याला ती एनर्जी पाहिजे, ती नाही आहे. आपण 45 किंवा 50 वर पोहोचलो बिकॉज ऑफ टॉक्सिन. है ना, हे महत्वाचं आहे. आजच्या काळामध्ये हे का महत्वाचं आहे? याच्यामुळे सगळे आजार येत आहेत. विलास, है ना. सो हा डिटॉक्सिफिकेशन हा विषय अमरीश जर एखाद्या प्रॉस्पेक्टला सांगायचा असेल तर कसा तुम्ही कन्व्हर्ट कराल मॅडम? गौतमबाई फळत आले पाहिजे. गॅनोडर्मा असेल पुण्यात कसं काय वाटतं? हे सिंपल वाटतंय मला. हे सिंपल आहे. एवढं सांगितलं तर मीटिंग गॅनोडर्मा काय प्रॉब्लेम नाही.
10 सेकंद ओपनर आहे त्याला. सर 10 सेकंद ओपनर आहे. मी तुम्हाला एक आयडिया देतो बघा. ही आयडिया कदाचित तुम्हाला मोठं बनवू शकते है ना. वॉट अन आयडिया सर असं म्हणतात. शिंदे सर माझ्यावर ट्रॅव्हलिंग करतात किंवा जस्ट ओळख झाली आम्ही कुठेतरी थांबलो है ना. आणि 2 प्रश्न विचारला. सर रोज आंघोळ करताय का? करतोय. सर रोज कपडे धुताय का? धुतोय है ना. कशासाठी? क्लीननेससाठी है ना. सर आता आम्ही उभारलोय रेल्वे स्टेशनला किंवा बस स्टँडला किंवा जिथं चाललो आहे. आमच्या बॉडीमध्ये क्लीन हवा जात नाही, क्लीन अन्न जात नाही, प्युअर अन्न नाही जात है ना, प्युअर वॉटर नाही जात. आमच्या बॉडीमध्ये घाण चालली. ही घाण बाहेर काढण्यासाठी तुम्ही रोज काय करताय? एक्सरसाइज बाहेर पडेल का एक्सरसाइज? नाही एवढं नाही काहीच नाही एवढं प्रमाणात काय. कुणालाच काय पर्याय नाही आहे किंवा डॉक्टरांकडे पर्याय नाही आहे. डिटॉक्सिफिकेशनला काय करतो तुम्ही रोज? डॉक्टरांकडे प्रिव्हेंटिव्ह मेजर नाही सर. नाही. माझ्याकडे एक असं प्रोडक्ट आहे. तुम्ही एक नाव टाका गुगलवर. आणि आजकाल काय झाले हा मोबाईल आपल्यासाठी खूप मोठं टूल झाला. हा प्रॉब्लेम नाही, हा ऑपॉर्च्युनिटी आहे. तर तुमचं नेट चालू आहे गुगल क्रोममध्ये जा. तर किंग ऑफ सर्व हा शब्द टाका, वाक्य टाका आणि सर्च मारा सर्च इंजिनला. तर नाव आहे गॅनोडर्मा असतो. हे गॅनोडर्मा कधी तुम्ही पाहिले काय, कधी खाल्लंय का? सर माझ्याकडे खूप चांगल्या प्राईसमध्ये ते अवेलेबल आहे. मी जे काम करतो डिटॉक्सिफिकेशनचं काम करतो मी आणि लोकांना याच्याबद्दल इन्फॉर्मेशन देतो. माणूस कन्व्हिन्स होईल तुम्हाला काय काय नवीन कन्सेप्ट आला पाहिजे माझी बॉडी शुद्ध करण्यासाठी. आणि सिरियस स्लीपरवर फायटिंग म्हणतो हां प्रचंड माहिती आहे Google. सिम्पल आहे. सरांची फोर गाडी सर्व्हिसिंग कितीचं लागतं सर? वर्षाला कमीत कमी एखादा 3 वेळा 2 वेळा होतं वर्षातून 4 वेळा होतं. 40,000 रुपये गाडीच्या सर्व्हिसिंगला. का? फिल्टर चोकअप होणे, इंजिन लॉक होणे, मायलेज ॲव्हरेज चांगलं राहावं. व्हॉट्स अबाउट बॉडी? कन्व्हिन्सिंग पार्ट भरपूर आहे डिटॉक्सिफिकेशनला. सर्व्हिसिंग गाडी बॉडीचं कसं करणार तुम्ही? आणि अवेलेबिलिटी काय नाही ना सर मार्केटमध्ये. जर लोकांना हे पाणी आपण घेतो ना 20 रुपयाची बॉटल, त्याच्या आधी नळाचं पाणी प्यायचो आपण स्टँडवर उभा राहून, गोंधळ लावून बसा बसा नळ गळायचा आपण प्यायचो. त्यावेळी काय आपलं जाणवत नव्हतं. त्याच्या 5 फूट टपरीवर 20 रुपयाची बॉटल तयार झाली. आता नळावर जात निघून चूळ भरायला आपण चूळ बॉटलला भरतो आपण. का? ऑप्शन मिळाला आपल्याला. लोकांना ऑप्शन तयार करून दिलं तर लोक ते यूज करणार. एक गॅनोडर्माचा किती सेल होऊ शकतो? घरातल्या प्रत्येकानं खायला पाहिजे. डिटॉक्स या विषयावर खूप मोठा बिझनेस करू शकतो आणि ती गरज आहे, नीड आहे आता. प्रोडक्ट आहे खूप सगळ्यांनी. कुठलाही आजार असेल तर कॉमन तुम्ही गॅनोडर्मा देऊ शकता. म्हणजे अगदीच कसं कोणतरी म्हणतो मला पित्ताचा त्रास होतो तर ॲलोवेरानं आम्लाने ॲलोवेरा दिलं सुद्धा पित्त कमी होतं. मग पित्त वाढल्यावर तुम्ही 4-5 प्रकारचे हर्बल दिला. गॅनोडर्मा पण घे, स्पिरुलिना पण घे, ॲलोवेरा पण घे, फ्लेक्स ऑइल पण घे. तर मग ते पीयूचा बिझनेस असतो, तो हेल्थचा बिझनेस नाही. तो सेकंड टाइमला येईल का नाही माहीत नाही. पण नुसते ॲलोवेराने आम्हाला जर पित्त कमी झालं ना तर तो 5-50 लोक तुमच्याकडे पाठवलं ॲलोवेराने आम्हाला का ते 400-500 रुपये तुम्हाला प्रोडक्ट असतो. मेडिकलमध्ये जाऊन विचारा सगळ्यात जास्त गोळ्या कुठल्या जातात? ॲसिलॉक, कॉम्फिलॉक, असं बरेच ओमी